हॅलो नमस्कार. चला का शेतकरीची गोष्ट सांगते मी तुम्हाला. उत्तर प्रदेशातील 1919 सालची ही गोष्ट आहे. एक शेतकरी असतो, तो काहीतरी खेडेगावमध्ये एका खरेदी करण्यासाठी येतो आणि त्याचं पाकिट हरवतं. मग पाकिट हरवल्यानंतर तो काय करतो, एका पोलीस स्टेशनमध्ये जातो. जवळच असलेल्या एका पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तक्रार माझी नोंदवून घ्या म्हणतो. तर ऐका तुम्ही, हा शेतकरी कोण असतो आणि ह्याची तक्रार नोंदवून घेतात का नाही घेता ऐका. आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. मस्तपैकी पोलीस आपले कॉन्स्टेबल बसलेले असतात खुर्चीमध्ये, टेबलावर पाय वगैरे टाकून. आणि मग काय झालं, तुम्ही कशाला आला तिथं, माझी तक्रार नोंदवून घ्या म्हणतो तो. ते म्हणतात कसली तक्रार, तर असं असं माझं एक पाकिट हरवलेलं आहे म्हणतोय तो. कसं काय हरवलं पाकिट, ते म्हणते की माझा खिसा कोणीतरी कापून घेतला. कसं काय कापून घेतला, तुम्ही कुठेतरी खर्च केले असेल, उलट त्यालाच उत्तर देतात ते. कसं काय कापून घेतला, तुम्ही कुठेतरी खर्च केले असेल, तुमचे कोणतं तरी नातेवाईकांनी घेतले असतील, असं त्यांना उलट उत्तर देतात. उलट उत्तर दिल्यावर आता तक्रार काय नोंदवून माझं घेणं म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. आता काय करायचं हा विचार करत टेन्शन येतं, त्याचं पाकिट हरवलेलं असतंय. तेवढ्यात आणखीन एक दुसरं येतात, पोलीस इन्स्पेक्टर येतात आणि ते काय म्हणतात, काय झालं बाबा, तर असं असं माझं एक पाकिट हरवले म्हणते. ठीक आहे ठीक आहे म्हणते. त्याला सांगतात, यांची तक्रार नोंदवून घ्या चला म्हणते. तक्रार नोंदवून घ्यायला काय हरकत आहे, तक्रार तरी नोंदवून घ्या म्हणतात. मग ते हो ठीक आहे. मग ती जातात तिथं आणि कसं काय हरवले तुमचे पैसे म्हणून विचारतात. ते काय नाही, मी माझे रिश्तेदार होते, मी त्यांच्यासाठी एक बैल खरेदी केले. आया था, उत्तर प्रदेशामध्ये आहे ही गोष्ट. शेतकरी असतो तो. बैल खरीदने के लिए मैं आया था और मेरा पाकिट किसी ने मेरा चोरी कर लिया म्हणते ते. ऐसा कैसा चोरी, मुझे मालूम नहीं म्हणते. मेरा खिसा ही किसी ने कट करके मेरा पाकिट ले लिया, मुझे कुछ भी पता नहीं म्हणते. अच्छा अच्छा ठीक आहे म्हणते. चलो म्हणते. मग तक्रार नेऊन घेताना तो काय म्हणतो, कुछ देने के लिए है क्या आपके पास. हो म्हणते, क्या देने के लिए. हां, मग त्याला समजतं की हा आपल्याकडून काहीतरी रिश्वत किंवा पैसे मागतोय म्हणून. हा ठीक आहे. मग त्याच्याकडे थोडे पैसे असतात, दुसऱ्या खिशामध्ये तो देऊन टाकतो त्याला आणि मग त्याची तक्रार नोंदवून घेतात. मग ते म्हणते की तुम्ही अंगोठा करता का सही करता. मग तो काय म्हणतो, नाही मी सही करतो म्हणते. ठीक आहे, त्याची सगळं लिहून घेतात आणि सही करण्यासाठी त्यांनी स्टॅम्प पेपर काढतो आणि स्टॅम्प पेपर काढून सही करतो. चौधरी चरण सिंग, भारत सरकार, पंतप्रधान. ते नाव ऐकून सगळं पोलीस स्टेशन हादरून जातं आणि चक्रावून जातो. चक्क हा एक शेतकरी आहे आणि तो शेतकऱ्याच्या वेशात आलेला पंतप्रधान आहे आपला. हादरून जातं ते. तेवढ्यात काय होतं, तिथं असणारे सर्व जेवढे सुद्धा असते, सर्व कमिशनर, पोलीस, कॉन्स्टेबल एकदम हादरून जातात आणि स्तब्ध उभे राहतात. बापरे, आता काय करायचं म्हणतात. तर हा एक शेतकरी असतो आणि ह्याला माहीत असतं की असं असं आपल्या म्हणजे ही गोष्ट 46 वर्षापूर्वीची आहे. आणि उत्तर प्रदेशामध्ये इटावा एक जिल्हा असतो, त्या गावामध्ये उसराल म्हणून एक गाव असतं. खूप भ्रष्टाचार वाढलेले आहेत आणि आपल्या सरकार म्हणजे आपली पोलीस वगैरे नीट काम करत नाहीत. भ्रष्टाचार वाढलेला आहे म्हणून तो शेतकऱ्याचा ड्रेस घालून, मळकट कपडे घालून जातो की काही सुद्धा कळत नाही तिथं की हा एक पंतप्रधान आहे म्हणून ओळखायला पण येत नाही. अशा पद्धतीने हे पंतप्रधान जातात. आणि हे पंतप्रधान आपल्या भारताचे 5वे पंतप्रधान होते त्यावेळेस, उत्तर प्रदेशचे. मग आपल्या देशामध्ये आपण देशाचे पंतप्रधान आहोत, त्यांना कानावर अशा गोष्टी येतात. चला तरी म्हणून तो असं वेशभूषा करून आलेला असतो. तर वेशभूषा करून आल्यानंतर तो हे जेव्हा समजतं की एक भारताचे पंतप्रधान आलेले आहेत आणि त्यांचं पाकिट हरवलेलं आहे आणि आपण त्यांची कंप्लेंट घेत नाही लवकर, आणि कंप्लेंट घेण्यासाठी आपण त्यांच्याकडनं पैसे घेतो. जेव्हा त्याला हे समजतं तेव्हा पटकन पोलीस स्टेशनच्या बाहेर लगेच बातमी जाती ही
आणि सगळे जेवढे जे कमिशनर असं जेवढे हे सगळे DSP असे सगळे येतात आणि जेवढे त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना सस्पेंड करतात. तर असं आपल्या देशाचे असे खरे पंतप्रधान होते तेव्हा, म्हणजे सत्य. आणि ती कसं जाणून घेणार सत्य की आपल्या देशात काय चाललंय. तर असं वेशभूषा बदलून वगैरे जाणून घेत होतं. जसे पहिल्याचे राजा महाराजा आपल्या देशात काय चाललंय तर वेश बदलून जात होते, फेरफटका मारत होते. तसं हे पंतप्रधान होते, चौधरी चरण सिंग यांचं नाव होतं. तर तुम्हाला माझी ही स्टोरी कशी वाटली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.